आणि या सेमीफायनल मध्ये पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे एमएम सूट या संघाच्या अगेन्स्ट. चला शेतक्षी लावून घ्यायचंय. एमएम सूट संघाचा संगणक आपण जेवढा वेळ घेणार नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. एक महत्वपूर्ण सूचना आपण लक्षात ठेवायची आहे. या सामन्याचे पंच म्हणून राजेश पाटील आणि राजेश पाटील, सतीश नाईक या सामन्याचे पंच. आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्याच्या समेत आपण निश्चित अजून एक पंच पाठवायचा आहे. मयूर आपण तिथे थांबायचंय. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. एपीएल अंजूर प्रीमियर लीग 2021 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला सेमीफायनल. काय सामने पाहायला मिळाले आज आणि असं वाटलं होतं की ज्या प्रकारे 40 धावाचं टार्गेट पहिल्या 2 षटकापर्यंत ओमसी डाबा संघाने टफ फाईट केली होती त्यानंतर मात्र संकेत आणि कल्पेशची एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि तिथूनच सामना मात्र ओमसी डाबा या संघाच्या बाजूने निघून गेला आणि तिथे मात्र दमदार कामगिरी केली होती एमएम सोडा संघाने. 4 षटकाचा सामना आहे. तर पाहतोय आपण संदीप मनेरा सुरुवात करण्यासाठी खूप मोठा अनुभव आहे आणि अजून ती लेंथ लाईन आणि वेग कायम आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल तन्मय ज्यांनी धमाकेदार सुरुवात केली होती तो तन्मय आणि नॉन स्ट्राइकला निखिल. सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू राईट मोठं विकेट. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार पाहायला मिळाले मिड विकेट क्षेत्राकडे. चांगला प्रयत्न पण मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरतून चेंडू षटकार. सलामीचे फलंदाज काय आक्रमण करतायत. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली दमदार सुरुवात करून देत आपल्या संघाला आणि त्याचाच एक परिणाम पाहिला आपण. तन्मयच्या बॅटमधून पहिले चेंडूवर जोरदार प्रहार पाहायला मिळाला. धमाका पाहिला पहिले चेंडूवर मिड विकेटच्या वरतून. षटकाराने डावाची सुरुवात करतोय. याच पात्र अजून एक चांगला फटका. लॉंग ऑफ बाउंड्रीकडे जाणारा दमदार तुफानी चौकार. इथं मात्र निश्चित विचार विनिमय करावा लागेल संदीप मणेरा याला की तन्मय याला कशा प्रकारे चेंडू टाकायचंय. पहिला चेंडू पाहिला आपण थोडासा डाव्या स्टीवर होता. त्या चेंडूला मात्र पुलच्या फटकेच्या माध्यमातून मिड विकेट कडे याच मात्र ऑफ स्टंपवर चेंडू होता लॉंग ऑफ कडे पाठवलंय. याच पात्र पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. परतीचा प्रवास अनुभव काय असते दाखवून दिलंय. परत एक आकुटपे चेंडू टाकल्या गेलं पण फसवल्या गेलं आणि पहिला दे धक्का. इथं मात्र पाहतोय आपण पाटील भोईर संघाला तन्मयच्या स्वरूपात. जिथं म्हणतात ना प्रत्येक दिवशी दिवाळी दसरा नसतो त्या प्रकारे तन्मय याला मात्र या फटक्याला नियंत्रण करता आलं नाही आणि ज्या प्रकारे चेंडू टाकला होता लॉंग ऑन बाउंड्रीकडे झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि पहिल्या विकेटची प्रतीक्षा जी होती ती संपवली आपल्या संघासाठी संदीप मणेरा यांनी. धावसंख्या पाहतोय अजून एक चांगली दमदार सुरुवात मी तर म्हणेन कारण की पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिला आपण 10 धावा धावफलकावर ऍड केल्या गेल्या आणि एकच विकेट फेकल्या गेलं. इथून मात्र एक छोटीशी का होईना 10 ते 12 धावाची भागीदारी करणं गरजेचं आहे पाटील भोईर संघाला. क्रमांक 3 वर पाहतोय आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवर अतुल मडवी अजून एक युवा स्टार या संघामधला.
तो कशा प्रकारे फटकेबाजी करतोय, पण समोर असेल निखिल, ज्यांनी प्रत्येक सामन्यात धमाकेदार खेळी साकारली आपल्या संघासाठी. या अस्पताल लॉपलेट फटका उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून गगनभेदी षटकार. इथून फक्त एकच सांगेल निखिलसाठी, निखिलच्या मनात एकच गोष्ट असेल, तन्मय धरी गेला असेल मी खेळपट्टीवर आहे, माझ्या मनात आले ते फटके मी खेळ. काय सुरेख फटका खेळला, स्विंग केला चेंडूला मिडविकेटच्या वरतून पाठवलोय षटकारांनी. षटकारांनी धावसंख्येत वेगात पुढे सरते, धावसंख्या 16 आणि निखिल सुद्धा षटकारांनी खातं उघडतोय. पहिल्या चेंडूवर तन्मयने षटकारांनी खातं उघडलं होतं, पण पार्टनर गेला म्हणून मी थांबून नाही खेळणार, मी पण आक्रमण करणार आणि दाखवलंय. पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकार वसूल करतोय, खातं उघडतोय. परत सज्ज होताना गोलंदाज संदीप मनेरा, यावेळेस मात्र फाईन फटका, हवे चान्स होता. असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करावे लागतात जर सामना जिंकायचा असेल. धावसंख्या पाहतोय एक 20-21चा पहिला दिवस आणि टॉप 8 संघ म्हणजे आज 8 संघामधून एक संघ फायनलला जाईल आणि उद्या एक संघ फायनलला निघेल. सज्ज होताना गोलंदाज संदीप, राईट अमोर द विकेट. यास मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडूची हाताळणी करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या प्रकारे धावा आहे 17 आणि पाटील बॉईज संघाचं दुसऱ्या पहिल्या सामन्यातला जर आपण स्कोरबोर्ड बघितला, पहिल्या षटकामध्ये सुद्धा 17 धावा आल्या होत्या, एक गडी सुद्धा बाद झाला होता. पण तीच कहाणी इथं आहे, पण इथून मात्र किती धावा प्रकार लावणार हे पाहायचंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन तर होणारच आहे, कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी सोपवतोय इथं मात्र संगणक पाहायचंय. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. सज्ज होताना यास पात्रा फटका चांगला नाही, चुकीचा फटका, पण इथं मात्र क्षेत्ररक्षण खराब म्हणता येईल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण उभा होता. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 19. चांगली सुरुवात संकेतच्या माध्यमातून एका क्षणी वाटलं की निखिल याला बाद करण्यामध्ये यश मिळेल, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सज्ज होताना निखिल, यास पाहता चांगला चेंडू खोदून काढले, चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावीची मागणी, खराब क्षेत्ररक्षण परत आणि त्या संधीची इथं मात्र सोडणं करताना पाहतोय. या धावा एक एक रोखणं गरजेचं आहे. आपण एक मोठा सामना खेळतोय, तो पण सेमीफायनलचा सामना. अशा वारंवार चुका करणं म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी करून देणं आहे प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र 21, लॉस ऑफ 1 विकेट. 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं मात्र पाहतो आपण पाटील बॉईज संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दमदार, तुफानी आणि धमाल कमाल सुरुवात पाहायला मिळाली. तन्मय जरी बाद झाला असेल, पण निखिल नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. याच स्वतः चांगला चेंडू ऑनसेट कडे जातो, चेंडू मात्र कव्हर रिजन कडे जातोय. तोपर्यंत मात्र एक्झॅक्टली 1 रन इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. या एका धावीने संघात धावसंख्या मात्र हळूच पुढे सरकते, ती 22. संकेतचं चांगलं षटक, कारण की पहिल्या चेंडूवर जवळपास बघितलं तर विकेट होती, पण क्षेत्ररक्षकाला वाटलं की अजून चेंडू समोर जाईल, मागं गेला आणि
झेल घेण्यामध्ये अपयश आलं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेले. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 5 धावा खर्च करतोय संकेत. अजून एका विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र एम.एस. फ्लोट संघाला, आणि संकेतकडे ती जबाबदारी असेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा किमती विकेट मिळवून देतोय काय. मोहन मनेरा साहेबाचा संघ आहे आणि सर्व संघ मालकाचं मी मनापासून स्वागत करेन. यावेळेस पाहता आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण मिड विकेट आणि मिड ऑन मध्ये दुरून क्षेत्ररक्षक चांगले विचार, खराब क्षेत्ररक्षण, चेंडूला शोधत बसलाय आणि शोधून घेतले. इथे मात्र या 2 धावा, या 2 धावींनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 24. हा सूर्याभाई पाहतोय आपण ना लॉंग ऑफ ओव्हर क्षेत्ररक्षण करताना. एक ही मारा लेकिन क्या सॉलिड मारा. संकेत सज्ज होताना राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी. याच पात्र कडक फटका म्हणता येणार नाही, हातात आहे आणि कुठली चूक नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन. अतुल आपल्या संघासाठी 3 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 धावेचं योगदान दिल्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरेजकडे झेल देऊन बाद होतोय. आणि दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 24, दुसरे षटक प्रगतीपथावर जवळपास अंतिम चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. इथे मात्र संकेत विकेटची आवश्यकता होती, तो विकेट प्राप्त करून देतोय संघाला. संकेत निखिल अजून खेळपट्टीवर आहे. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेलं आणि इथं मात्र निश्चित दोन्ही पंच सहमत नाहीये. आज मागितली होती जेलबादची. चांगल्या चेंडूने मात्र षटकाची समाप्ती पाहिली आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहतोय आपण 24. म्हणजे विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. त्यांचा मात्र काय सूर्य कमबॅक करून दिले आपल्या संघाला. संकेत यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 बहुमूल्य विकेट इथं मात्र प्राप्त केले. सॉरी 1 विकेट प्राप्त केला संकेत यांनी. उद्याचं लॉट थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. कशा प्रकारे सकाळचा पहिला सामना असेल आणि कुठल्या संघाला इथे मात्र बाय दिले जाईल. आज एक संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कुठला संघ असेल एपीएल मध्ये पहिल्या दिवशी पहिला संघ ठरेल फायनल मध्ये प्रवेश करणारा. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचा पद आपण 300 षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज प्रीतम. मूर्ती लहान कीर्ती महान सातत्याने उल्लेख आम्ही करतोय. या खेळाडूचं कामच तसं आहे, जेव्हा फटकेबाजी आवश्यकता असते गावदी अंजूर संघाला त्या टाइमला सुद्धा एक चांगली फटकेबाजी किंवा गोलंदाजी करतोय. पण इथं आपल्या एपीएलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आतापर्यंत अतिशय धमाकेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला वेलकम या प्रीतम. नंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोर कोण आहे बघा, गिरीश तरे नो डाऊट डावखुरा शैलीदार फलंदाज पाहिला आपण गावदी अंजूर संघाच्या माध्यमातून. खूप मोठं नाव आहे. तो कशा प्रकारे फटकेबाजी करतोय या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणि किती धावाचं लक्ष ठेवण्यात मदत करतोय आपल्या संघाला. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर निघतोय. पंचाची दुनिया समांतरशीत खराब सुरुवात पाहायला मिळाली. इथे मात्र प्रीतमच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येने संघात धावसंख्येत भर पडते. संघात धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र 25 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होते प्रीतम. अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल या षटकातली. खराब सुरुवात. समोर गिरीश. या फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परतीचा प्रवास करावा लागेल गिरीश तरे याला.
इथं मात्र पंतनी सांगितले या चेंडूवर धावा किती आहेत? एकच धाव आणि एक नो बॉलची असे ऐकून 2 धावा पंच असे सांगतात. चला आपण वेळ कमी घ्या. फ्री हिटचा इशारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 27. गिरीश याला मात्र जीवनदान. नो बॉलवर सज्ज होतोय गोलंदाज. रनअप मध्ये चुकतोय. वापस येताना खराब सुरुवात पाहायला मिळाली खास प्रीतमच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये 3 विकेट 3 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला आपण खराब गोलंदाजी. प्रत्येक सामना आपल्यासाठी नसतोय. याच पात्रात चांगला फटका म्हणता येणार नाही. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 28. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण APL अंजूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अख्खा अंजूर खेळेगा आणि पाहतोय आपण सकाळपासून संपूर्ण अंजूर गावाचे क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटपट्टू आणि संपूर्ण आमचे जे 8 संघ मालक आहे आणि देणगी देणारे सर्व आमचे लाडके मान्यवर यांच्या माध्यमातून चांगला सहयोग. याच पात्र कडक फटका जमीन फटका मारलाय फक्त एका धावेसाठी आणि या एका धावेने गिरीश व्यक्तिगत पाहतोय आपण 2 या धावसंख्येवर. संघात धावसंख्या 29. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सज्ज होताना आतापर्यंत प्रीतम यांचा लांबलचक षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तरी पण छान कमबॅक केलंय प्रीतम यांनी. याच पात्र हा फटका हवेत आहे. हा जाईल स्केवलेकच्या वरतून गगनभेदी उतुंग षटकार. ची सूचना द्यायची आहे. नाही वाईट होता तो. हा मग पहिला वाईट नंतर नो बॉल एक डॉट म्हणजे तो सिंगल आला सर. डॉट नाही आला, सिंगल आले सगळे. हा मग सिंगल आणि मग चक्का. 2 सिंगल आले ना बघे. मग डॉट नाही आहे. तर 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. थोडीशी सज्ज होताना याच पात्र स्टँड अँड डिलिव्हर. काय अफलातून फटका आहे. निश्चित थोडीशी दुखापत आणि आम्ही प्रार्थना करू देवाला ती जास्त नसावी आहे कारण की खूप छान असा परफॉर्मन्स करतो आपल्या संघासाठी. तो म्हणजे निखिल नावाचा फलंदाज. तर मी जय मल्हार इंटरप्राइजेस संघाचा संगणक, जाणता राजा संघाचा संगणक, तरे 11 अंजूर संघाचा संगणक, ओमसाई डाबा संघाचा संगणक, DSP हॉटेल संघाचा संगणक आणि कृष्ण मुकंद स्पोर्ट्स संघाचा संगणक ह्या 6 संघाच्या संगणकाने आपण व्यासपीठावर यायचं आहे. निश्चित ड्रॉ टाकायचं उद्याच्या लॉटचं. आपले जे संघ 6 पण संघ आणि खेळाडू असेल तरी आपण या इकडं. तर अतिशय प्रतिम फटका आपण पाहिलं होतं डाऊन द ग्राउंडचा सरळ बॅटनी. एक छोटासा बेग जाऊया आपण DJ कडे.
जे आमचे आयोजक आहेत ते पण तिथं आहेत. जर दुखापत जास्त असेल तर आपण निखिल याला बाहेर घेऊन यायचं आहे आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण की आतापर्यंत निखिल यांनी अतिशय धमाकेदार खेळी साकारलेली आहे आणि थोडंसं चिंतेचा हा विषय असेल पाटील भोई संघासाठी की निखिलला दुखापत जास्त गंभीर नसावी, हीच आमची सुद्धा प्रार्थना असेल की खेळीमेळीचं आजचं वातावरण आहे आणि त्याच प्रकारे आपण हसत खेळत क्रिकेट खेळावं. आणि अंजूर गाव जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं सर्वात लोकप्रिय गाव भिवंडी तालुका, नो डाऊट, कुठली शंका नाही कुठल्याच मनामध्ये. 25 या धावसंख्येवर निखिल आहे. निश्चित के एम जर दुखापत जास्त असेल तर आपण निखिलला घेऊन या आणि आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र 41. चला क्रिकेट रसिकांनी छोटे छोटे रसिक चला आपण बाहेर या, कारण की सामन्याला सुरुवात होते लगेच. आणि सामन्याला इथं मात्र पूर्णपणे फिट होतोय की नाही पाहायचं निखिल, कारण की भिवंडी क्रिकेट खूप फायटर क्रिकेट आहे, जिद्दी क्रिकेट आहे. आणि त्याचा ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला पण असे काही संघ आहे ते फाईट करण्यासाठी, कुठं पण काही असो तो फाईट करण्यासाठी सज्ज असतात. निश्चित सिद्धू तरे आपण या आपल्या मंडळीला घेऊन लगेच. खूप मोठा फॅन आहे गावदी स्पोर्ट अंजूर संघाचा, तो पहिल्यापासून लहानपणापासून सातत्याने मी त्यांना ओळखतोय. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. धावसंख्या 41, 41. अजून मला वाटते की आमचे गुणलेखक सांगतात की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तो काही असो पण विषय असा आहे की तो खूप मोठा फॅन आहे क्रिकेटचा पण. चला निश्चित मी जो उल्लेख केला होता क्रिकेट किती टेनिस लोकप्रिय आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा, मी वारंवार सांगितलं की जास्त दुखापत असेल तर आपण बाहेर घेऊन या. पण निखिल यांच्या मनात वेगळंच आहे, नाही मी ठीक आहे, मी ओके आहे, मी खेळणार माझ्या संघासाठी आणि हेच दाखवते मी खेळणार म्हणजे खेळणार. आठवण झाली सचिन तेंडुलकर सरांची तो दिवस, आणि निश्चित म्हणून तर भारतरत्न पुरस्कार घेऊन गेला. तर इथं मात्र पाहायचं की निखिल कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. सांगितलं मी खेळणार म्हणजे तो खेळणार आता निखिल आपल्या संघासाठी. चला विनंती आहे थोडीशी अजून आमचे दोन्ही पंच सुद्धा खूप मेहनत करतात निखिलसाठी, कारण की एक चांगला फलंदाज पाहतोय आपण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार. आणि मला असं वाटते की आजच्या दिवसामध्ये प्रीतम याला कोणी हवाई फायर नाही केला, पण या पट्ट्याने केलंय, या निखिलने केलंय. प्रीतमला सुद्धा मी मारू शकतो, तुम्ही का मारू शकत नाही हे दाखवलंय इथं. मात्र काय अतिशय छान उत्तुंग फटकेबाजी करताना हा निखिल नावाचा फलंदाज पाटील बोईस संघाचा हिरो आणि हिरो ठरतोय या सामन्यात. सज्ज होताना यावेळेस मात्र टॉप एज हवेत आहे आणि परतीचा प्रवास इथं मात्र करावा लागेल. मी याच्यासाठी सांगितलं होतं की जर अनफिट असेल तर आपण रिटायर्ड होऊ शकता, कारण की ही वेळ आली नसती. आणि परत पाहतोय आपण की अजून चला निखिल बाद होतोय, पण दुखापत जास्त गंभीर नव्हती म्हणून तो परत उभा राहिला. पण त्यानंतर मात्र पाहतो की विकेट फेकतोय आपली. मयूर जर निश्चित वेळ जास्त झालेली आपण त्यांना बाहेर घेऊन येऊ शकता आता. हा ओके ओके फिट आहे, हिट पण आहे, सुविधा असेल थोडीशी. पण काय आता मन जिंकली आज पहिल्या सामन्यामध्ये. 66 धावाचं टार्गेट असताना एकटीने 60 धावाची एक अतिशय बहालेली की साकारली, त्यानंतर परत एक अतिशय सुरेख खेळी साकारली. आणि हा सामना अतिशय महत्वपूर्ण होता. तन्मय बाद झाल्यानंतर जबाबदारी खांद्यावर घेतली आणि काय अफलातून अप्रतिम प्रेक्षणीय फटकेबाजी केली आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावा, त्यामध्ये षटकार किती आमचे गुणलेखकाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे. तर आज षटकार किंग एकच आहे APL मध्ये, तो म्हणजे पाटील बोईस संघाचा हिरो, तो म्हणजे निखिल.
तर आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. विजय. अजून एक खराब चेंडू, अजून एक खराब चेंडू, अजून षटक संपायचं नाव घेत नाहीये प्रीतमचा. आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगते, दोन्ही गुणलेखक की किती चेंडूचा हा षटक आतापर्यंत टाकला गेलेला आहे. 8 चेंडू आतापर्यंत टाकल्या गेलेले आहे. सज्ज होतोय इथे मात्र गोलंदाज प्रीतम. याच पात्र लॉफ केलेलं आहे, हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण याच पात्र परतीचा प्रवास करावा लागेल गिरीश याला. चला आपण जागेवर थांबवायचंय. एम एम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे, नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. आपण विकेट पडला तरी एकत्र जमू नका. आता मात्र ऋतिक जातोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळेल, पण गिरीशवर खूप मोठी जबाबदारी होती संघाला 60 धावाचा आकडा पार करण्यासाठी, पण तो पण बाद झालाय आणि निखिल मात्र अनफिट आहे, त्याच्यामुळे तो फटकेबाजीला जाऊ शकणार नाही. या अंतिम षटकामध्ये किमान 15 ते 12 धावा जर धावफलकावर लावल्या गेल्या तर निश्चित 55 किंवा 60चा आकडा एक चांगला आकडा मानला जाईल इथे मात्र पाटील बोईस संघासाठी. सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण गोलंदाज अंतिम षटकामध्ये राम, एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने आज दिवसभरातून आम्ही घेतोय तोच. समोर खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज असतील इथे मात्र ऋतिक. चला आपण वेळ कमी घ्या, सामन्याला सुरुवात करायची आहे. सज्ज होताना अजून एक खराब चुकीची लाईन हाताळल्या गेली आणि त्याचा परिणाम पाहतोय की बोनस धावा अजून या 2 वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण इथून मात्र पुढे सरकताना 44, 44 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून 6 चेंडू कंप्लीट टाकायचे बाकी आहेत. पहिला चेंडू बोनस म्हणजे हा चेंडू वर 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आणि विजय एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. चला आपण विलंब करू नका. एम एम स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. सातत्याने आम्ही एकच उल्लेख करतोय, ती सूचना आपण पालन करायची आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. धावा मिळतील, अजून धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण किती मिळेल पाहिजे. तब्बल 3 धावा म्हणजे पहिले चेंडूवर तब्बल 5 धावा खर्च करतोय गोलंदाज राम आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 47, 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. मी आदरणीय केतन तरे साहेबांना आणि त्याच्या समेत सन्माननीय विकी गरज साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं नेहमीच या अंजूर गावासाठी खूप लाख मुलाचं सहकार्य मिळतोय, तर मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. याच पाहता अतिशय चांगला चेंडू होता आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय. सुरत पाटील साहेबांना सुद्धा मी आयोजकाच्या माध्यमातून दादा आपल्याला विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. आपलं पण या APL मध्ये आयोजकाच्या माध्यमातून आणि संपूर्ण अंजूर गावाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. आणि संघ मालक आहेत, सर्व संघ मालकांना सुद्धा मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. DSP हॉटेलचे मालक सुद्धा आहेत, दादा आपण या आयोजकाच्या माध्यमातून आणि मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो की आपण या.
याच मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतोय. आज या सामन्यामध्ये जर आपण विचार केला एम एम सोड संघाची क्षेत्ररक्षण खूप खराब झालं आणि किमान 10 ते 12 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण धावफलकावर खूप जास्त धावा ऍड करताना इथं मात्र पाटील भोईर संघाचे फलंदाज. याच मात्र फुलटोसरा फटका आहे. धमाका 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 पाहतोय. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. धावसंख्या 55. खूप मोठं टार्गेट सेट करताना पाहतोय आपण आणि ऋतिकच्या बॅट मधून हा एक धमाकेदार फटका पाहायला मिळाला. यावेळेस पाहता बॅक टू द बॉलर अतिघाई संकटात नाही. इथं मात्र संकटात घेऊन गेली ऋतिकला धावबाद होतोय पण का होईना अंतिम चेंडू अशी काही घटना घडतात त्याचा परिणाम पाहिला आपण. एक सिंगल कंप्लीट करण्याच्या नादामध्ये विकेट बहाल करतोय. धावसंख्या 55. अंतिम चेंडू असेल या डावातला. सेमीफायनलचा सामना आहे एपीएलचा. यास मात्र जागा बनवून फटका पाहिला आपण. ड्राईव्ह केलंय ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका आहे आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. अंतिम चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट आणि याचबरोबर पाहतोय की आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावाच्या 56 आणि 57 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पाटील भोईर संघाचा कर्णधार आपण वेळेचं भान ठेवायचंय आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मी परत विनंती करेन डीएसपी हॉटेलचे प्रोप्रायटर आणि या एपीएल म्हणजे त्यात संघ आहे असे आमचे लाडके आदरणीय सूरज पाटील साहेब, तसेच सर्वांचे लाडके क्रिकेटर ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे. अंजूर गावासाठी लाख मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच मिळतोय. केतनजी तरे साहेब, तसेच आदरणीय विकी गरज साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तर 57 धावाचं टार्गेट आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला तसेच जय मल्हार एंटरप्राइज संघाचे सर्व आणि एपीएलचे संघ मालक आदरणीय विकी गरज साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय आणि ड्रॉ इथं मात्र टाकण्यात येते. चला जे 6 संघ आहेत त्या सर्व संघाचे संघटक किंवा कुठलाही खेळाडू असेल तरी आपण या चला आपण सर्व थांबवायचंय. पाटील भोईर संघाचा कर्णधार. चला एम एम स्पोर्ट संघाचा संघटक आपण सलामीची पर्यंत पाठवायचे. संकेत संकेत तर दोन्ही सलामीची फलंदाज पाहतोय आपण. खेळपट्टीकडे रवाना होताना 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 57 धावाचं टार्गेट असेल इथं मात्र एम एम स्पोर्ट संघाकडे. प्रीतम यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. संकेत मनेरा आणि कल्पेश हे 3 स्टार या संघाकडे आहेत आणि लागोपाठ प्रत्येक वर्षी जर पाहिलं आपण तर अतिशय धमाल आणि कमाल करताना पाहतोय आपण संकेत मनेरा यांच्या माध्यमातून. पण आज मात्र निखिल यांनी प्रभावशाली कामगिरी केली संघासाठी. पहिल्या सामन्यात 60 धावा, त्याच्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक धावा बनवत गेला आणि आजच्या खऱ्या दिवसातला हिरो जर पाहिला आपण तर निखिल यांच्या बॅटमधून धावा निघणं आणि एका चांगला युवा फलंदाज पुढे तयार होऊ शकतो अंजूर गावासाठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे.
प्रति षटकामागे जर सरासरी पहिली आपण तर निश्चित जवळपास 14.25 ही सरासरी पार करावी लागेल आणि एवढं सोपं नाही आहे नंदू पाटील की अशा वातावरणामध्ये अशा थंडगार वातावरणामध्ये ह्या धावा सहज पार करणं. एखादा षटक जरी चांगला पडला तर तिथं मात्र सामना निघून जाईल गोलंदाजी करण्याच्या संघाच्या माध्यमातून. तर इथं मात्र पाहतोय 57 धावाचं टार्गेट उभं केलंय आणि समोर एक डेंजरस जोडी पाहतोय आपण एम स्पोर्ट या संघाची, कारण की संकेत आणि कल्पेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण कल्पेश आहे, नॉन स्ट्राईकला संकेत आहे. गोलंदाज धुरा सांभाळतोय इथे मात्र गोलंदाज तन्मय, एक महान ऑलराऊंडर या संघाच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू बॅटची कड विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय आणि पहिल्या चेंडू मात्र कल्पेश हा खातं न उघडता बाद होतोय. क्रमांक 3 वर आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण फटकेबाजी करण्यासाठी. ऋतिक, एक मोठी जबाबदारी असेल इथं मात्र पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक संकेत याला देणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल, कारण की तुमच्या समोर टार्गेट खूप मोठं आहे आणि या थंडगार वातावरणामध्ये एवढं सोपं नाहीये की या धावा सहज पार करणं. हवेचा वेग बंद आहे आणि अशा स्थितीमध्ये फटकेबाजी करणं अवघड असते. तन्मय सज्ज होताना या हा चेंडूला मात्र फाईनली ग्रीजनकडे पाठवलेला आहे आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज पूर्ण करतोय. ऋतिक आपलं खातं उघडतो आणि संघाचं इथं मात्र खातं उघडलं गेलं. तन्मय यांनी आज विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि त्या विकेट हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाची रोख रक्कम मिळाली होती केतन पाटील यांच्या माध्यमातून. पण इथं मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहायचंय. पॉवर प्लेचे षटक आतापर्यंत जर पाहिलं आपण 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर कल्पेश सारखं एक मातबर फलंदाला मजबूर केले, विकेट किपर आता झेल देण्यासाठी भाग पाडलाय. त्यानंतर मात्र फक्त 2 धावा खर्च करतोय. 57 धावाचा टार्गेट रोखताना तन्मय. या पाहता स्वीपचा फटका पाहतो आपण, स्लॉक स्वीपचा फटका स्क्वेअरलेग रिजनकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय ऋतिक. एक आणि 2 का होईना पण धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. समोर एखादा मोठा जर टार्गेट असेल, 6 चेंडू मधून एखादा खराब चेंडू भेटतोय त्यावर मोठा फटका षटकार किंवा चौकामध्ये रूपांतर करून किमान 12 किंवा 13 धावा बनवणं गरजेचं आहे इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल. तन्मय सज्ज होताना यावेळेस पात्र अतिशय छान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर किंचित सपकन बाहेर निघणारा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळाल्या चेंडूमध्ये, अँगल म्हणून चेंडू बाहेर गेला होता आणि परत एका चांगला चेंडूची हाताळणी करतोय. लाजवाब गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये 3 चेंडू 10, त्यानंतर मात्र पॉवर प्ले षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आणि आतापर्यंत धमाकेदार गोलंदाजी करताना पाहतोय तन्मय याला. फुलटॉस चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअरलेग रिजनकडे, शतशक तैनात, क्रिकेट कम फुटबॉल जास्त चेंडू मात्र पाहतोय. इशारा काय होतोय, सीमा तर पाहतोय आपण शेवटचा चेंडू असेल या षटकातला. याच पात्र लॉफ्टेड फटका, फक्त आणि फक्त 2 धावा इथं मात्र पूर्ण करेल ऋतिक. तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण तन्मयच्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावाचं टार्गेट स्वीकारताना एम सोड संघाची खराब सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवर कल्पेश बाद झाला होता, पण तिथून मात्र अजून हव्या तशा धावा बनवता आल्या नाही. धावसंख्या पाहतोय 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित T20 वर्ल्ड कप मध्ये जी भारताची आशा होती की क्वचित अफगाणिस्ताननी न्यूझीलंडला पराभूत करावं, पण तो स्वप्न साकार होणार नाही आणि जवळपास भारतीय संघ
सेमीफायनल खेळू शकणार नाही. पण इथं मात्र APLच्या माध्यमातून हे दोन संघ सेमीफायनल खेळताना आपण पाहतोय. पाटील बॉईज विपक्ष MM स्पोर्ट या दोन संघादरम्यान जर आतापर्यंत दोन्ही संघात तुलना केली आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तर इथं थोडासा पडदा मला वाटतं की पाटील बॉईजचा पडदा भारी आहे. ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती, तब्बल 57 धावाचं टार्गेट उभं केलं होतं आणि तन्मयने पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलंय. आता मात्र गोलंदाजी क्या बात आहे. अजून निखिल नाव समोर येतोय. निखिल येतोय तर मात्र निश्चित निखिल ज्या प्रकारे फटकेबाजी करताना थोडीशी दुखापत झाली होती आणि क्रॅम्प्स आले होते, तिथून मात्र सावरताना दिसतोय. फिरकीचा मारा इथे मात्र निश्चित करेल, कारण की वेगवान गोलंदाजी करणार नाहीये, कारण की माहिती आहे दुखापत कमी आहे ती जास्त करून घ्यायची नाहीये. पहिला चेंडू इथं मात्र निश्चित पाहतो की इशारा काय येईल. आमचे पंच दक्ष तिथं पंच पाहत आहेत आणि ज्या प्रकारे मी तर म्हणेन की पाटील बॉईज संघाच्या संघनायकाचा हा निर्णय मी तर म्हणेन की चुकीचा ठरेल. ज्या खेळाडूवर आपला भरोसा नाही, अनफिट आहे, तरी त्याच्या हातात चेंडू सोपवणं म्हणजे क्वचित हा षटक तुझा टर्निंग पॉईंट होऊ शकतोय. इतर मात्र सामना फिरू शकतोय MM स्पोर्ट या संघाकडे. तर इशारा का येईल हे पाहायचंय. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 11 आहे. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की खूप काही असून सामना बाकी आहे आणि वेळ सुद्धा कमी आहे. त्यांचा मात्र कुठल्या प्रकारे लाईटची व्यवस्था नाहीये आणि ज्या स्थितीमध्ये सामना होईल तो होणारच आहे. याच्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुद्धा सहकार्य करायचंय. निखिल यास मात्र स्लॉक स्वीपचा फटका अतिशय चांगला दमदार फेकून देतो चेंडूला मिड विकेटच्या वरतून षटकार. आणि जी अगदी बरोबर खूप छान कमेंट केली. सांगता येत नाही कधी कधी माणसाला कधी काय होईल, प्रत्येक चेंडूवर सामना कुठं फिरेल, पण अपेक्षा असेल की 1 विकेट न्यूझीलंडचा गेलेला आहे, पण इथं मात्र काय होईल. यास मात्र रिवर्स स्विच अटेंड करायचं होतं, लागोपाठ विकेट. इथे मात्र निश्चित अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. दुसऱ्या विकेटचं पतन. संकेत वर खूप काही अपेक्षा होत्या MM स्पोर्ट या संघाचं. संकेत बाद होतोय आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त 6 धावाचं योगदान देता आलं. नवीन फलंदाज पाहतोय आपण प्रीतम. निखिल छान कमबॅक करतोय, सुरेख वापसी करतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर मात्र विकेट. काय जबरदस्त वापसी करताना पाहतोय आपण. सज्ज होतोय गोलंदाज निखिल. यास मात्र फटका पाहतोय आपण मिड ऑन लॉंग ऑन कडे जाताना. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन इथं मात्र प्राप्त करेल. या एका धावेने संघ धावसंख्या मात्र हळूहळू पुढे सरकते ती 18. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं इथं मात्र गरजेचं राहील जर सामना जिंकायचा असेल. अधूनमधून दिशेहीन गोलंदाजी जर करायला गेला तर मात्र षटकार किंवा चौकार पडेल, यात कुठलीही शंका नाहीये. तर धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 18. अजून संघर्ष करावा लागेल इथं मात्र MM स्पोर्ट संघाला, कारण की दोन्ही सलामीचे भरोसेमंद फलंदाज बाद झालेले आहेत. प्रीतम खेळपट्टीवर आहे संघनायक. यावेळेस मात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत असून एक हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या इथं मात्र 19. यावेळेस मात्र निश्चित काय घडलंय चेंडूवर परत एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. अजून लांब लचक षटक ज्या प्रकारे आठवून झाली. प्रीतम यांनी षटक हाताळलं होतं 30, पण इथं मात्र दुसरे षटक निखिलच्या हातात दिल्यानंतर मात्र आतापर्यंत 3
एक्स्ट्रा चेंडू इथं मात्र टाकले गेले, तर टर्निंग पॉईंट ठरेल का हा षटक मी म्हटल्याप्रमाणे, कारण की अजून धावपळीवर धावा जर पाहिल्या आपण, धावा चांगल्या आहेत, 20 धावा इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी जवळपास 37 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळत मिड कडे, पण चेंडू मिड ऑफ आणि मिड ऑन मधून येतोय ठीक आमच्या समोर. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच रन्स कंप्लीट करेल. या एका धावेने संघ धावसंख्या होईल पुढे सरकते ती 21. आज खूप चांगले सामने पाहायला मिळाले APL च्या माध्यमातून. अंजुर प्रीमियर लीग पर्व तिसरं पाहतोय आपण. पहिला सेमीफायनल जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. यास पात्र घुटना टेक, तमाशा देखा षटकार. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हा षटक टर्निंग पॉईंट ठरेल काय. अजून एक लांब पल्ल्याचा षटकार तर म्हणता येणार नाही, पण का होईना षटकार येतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती वेगात. 27. अजून 30 धावेची आवश्यकता असेल. अजून सामना संपला नाही हेच सांगतो. इथं मात्र प्रीतम आणि ऋतिक नावाची जोडी खेळपट्टीवर आहे. खास ऋतिक आक्रमण पहिल्यापासून सुरुवात केली होती, एक चौकार मारलेला आहे आतापर्यंत. ऋतिकचा जर विचार केला आपण, धावफलकावर जर नजर टाकली स्कोरबोर्डवर, त्याने आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय. एका चौकाराच्या संधी 10 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय आणि प्रीतम याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय प्रीतम. छोटा बम बडा धमाका म्हणून ज्याचं नाव आहे, सातत्याने घेतोय आम्ही. पण इथं मात्र निखिल काय करेल चेंडूवर. अजून एक खराब चेंडू आणि जोरदार प्रहार लॉंग लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये काय धमाकेदार गोलंदाजी, त्यानंतर मात्र निखिल अनफिट होता तरी सुद्धा संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि हे घडणार होतं, मी पहिलेच सांगितलं आणि तेच घडलं. आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र इथं फक्त सरासरी 12 धावाची सरासरी राहिलेली आहे आणि खूप छान अशी फटकेबाजी. 24 धावाची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, कारण की बघा मित्रांनो, खेळ असा आहे, तुम्ही अनफिट नसाल तर जोखीम घेऊन काही करू नका. जोखीम घेतल्यानंतर मात्र संघासाठी काय नुकसानकारक होते पाहतोय आपण. निखिल अनफिट नव्हता तरी पण जबरदस्त षटक टाकल्या गेलं आणि त्या षटकामध्ये 23 धावा बहाल केल्या आणि सामना पूर्णपणे इथं मात्र एकदा MM सुट्या संघाकडे झोकताना पाहतोय. 12 चेंडू 24 धावेची आवश्यकता. हा षटक खूप टर्निंग पॉईंट ठरणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय इथं मात्र पाहायचे. पाटील बहुजा संघाच्या माध्यमातून ऋतिक टू ऋतिक. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज ऋतिक. 12 चेंडू 24 असं समीकरण आहे. MS स्टुडिओ संघासाठी अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी APL 2021 चा कुठला संघ ठरेलच्या दिवसामध्ये जो अंतिम फेरीत प्रवेश करेल, जो जिता वही सिकंदर. कुठला संघ इथं मात्र सिकंदर बनेल हे येणारे 12 चेंडू सांगेल की मात्र गोलंदाज या षटकामध्ये सामना आपल्या संघासाठी पिऊन जाईल की मात्र फलंदाज या षटकामध्ये सामना आपल्या संघाकडे क्लिअर करेल हे येणारे इथून मात्र हा षटक तय करेल की सामना कशा स्थितीकडे जाईल. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र फुल टॉस वर फटका पाहतोय आपण. हवा तसा फायदा इथं मात्र उचलता आला नाही. या 2 धावा पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज ऋतिक हा धावबाद.
तर पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना आपण एकत्र जमू नका, हे आम्ही वारंवार सांगतो, त्याचं आपण पालन करायचे. धावसंख्या जर पहिली धावफलकावर इथं मात्र धावसंख्या 34. इथे मात्र सूर्या जातोय. खूप काही अपेक्षा असेल, ज्यांनी एकच शॉट खेळला होता पण कमाल आणि धमाल होता, त्याच फटकेची आवश्यकता असेल इथे मात्र सामना जिंकण्यासाठी. रिव्हर्स अटेंड करायला नो बॉलचा इशारा येतोय आणि इथं मात्र जिथं पाहतोय की आपण इथून मात्र चुका चुका वारंवार पाहायला मिळते पाटील बॉईज, कारण की सर्कलमध्ये 3 पाहिजे, तिथे मात्र 2च आहे. तर निश्चित आमच्या पंचाची नजर अचूक आहे. चला नो बॉल आणि फ्री हिट. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार आम्ही सूचना करतोय सामना एकरंगता स्थितीकडे. इथे मात्र कुठेतरी मला असं वाटते की सूर्याला पाठवून कुठेतरी थोडस MM सोड संघाने चुकी केली का हे पाहायचंय, कारण की एक पहिल्या वेळेस षटकार घेतला होता पण अतिशय या अटीतटीच्या लढतीमध्ये एक चांगला फलंदाज क्लास स्ट्राईक रोटेट करणारा पाहिजे होता, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळेल काय ऋतिक हे पाहिजे. फ्री हिट सूर्यासाठी. यास मात्र फाईन फटका. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं, पण एक धाव फ्री हिट वर. चांगला चेंडू होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 36. 21 धावीची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 21 असं समीकरण. इथं मात्र खेळपट्टीवर अजून संगणक आहे. प्रीतम आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश करून देईल काय हे पाहिजे. कित्येक वेळा खेळूला पाहिलं आपल्या संघासाठी. एक मौल्यवान खेळाडू सफल झालाय. उंच उंच आणि लांबच लांब बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून षटकार. कीर्ती महान छोटा बम बडा धमाका. काय धमाकेदार खेळी साकारतोय आतापर्यंत. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार इथं मात्र प्रीतमच्या बॅट मधून निघालेले आहेत. आता मात्र सामना जिंकण्यासाठी समीकरण अतिशय सोपं आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 15 असं समीकरण. संगणक कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण देताना प्रीतम याला पाहतोय. अजून एक फटका. यावेळेस मात्र स्कोर लेखच्या वरतून. निश्चित काय इशारा ते पंचाकडून पाहायचं. काय अप्रतिम जेल टिपल्या गेलं आणि जी अपेक्षा होती की प्रीतम संघाला विजय मिळवून देईल आणि इथं मात्र स्कोर लेक रिजन कडे झेल देऊन वापस येतोय आणि महत्वपूर्ण विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. निराश होताना पाहतोय आपण. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक जो उभा होता पूर्णपणे चेंडूवर अनुमान घेऊन निखिल. आज निखिलच निखिल आहे, कारण की आज जर षटक खराब टाकलं होतं पण त्याची भरपाई म्हणून या झेलनी रूपात केली त्यांनी. एक अतिशय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि प्रीतमची खेळी संपुष्टात आली. आता मात्र सामना अजून एकदा पाहतोय आपण पाटील बॉईज संघाकडे झुकताना. याचं एकच कारण की संगणक जो MM सोड संघाचा होता प्रीतम बाद होतोय. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 धावीची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15 धावा 8 चेंडू मध्ये असं समीकरण. सामना कोण जिंकेल आणि APLच्या माध्यमातून पहिल्या दिवशी कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे बघायचंय. गोलंदाज सज्ज होताना ऋतिक. 8 चेंडू 15 अजून एका षटकाराची आवश्यकता असेल इथे मात्र MM सोड संघाची. मात्र गोलंदाज विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र पाहतोय की आपण अतिशय छान चेंडू वापरत पाहिला आपण सज्ज होताना.
यावेळेस मात्र चांगला फटका आहे सूर्यच्या बॅट मधून आणि हा निश्चित काय येईल षटकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 9 धावाची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. सामना एक खूपच छान रंगत स्थितीमध्ये. आपण वेळ कमी घ्या, चला वेळ कमी घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाटील भोई संघाचा संघटक आपण एकत्र जास्त जमू नका. चला विनंती असेल आपल्याला. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे आणि खेळपट्टीवर स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. इथं मात्र सूर्योधन खूप मोठं नाव आहे आणि सूर्योधनाने आज या दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक चांगला फटका मारलाय. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जो जिता वै सिकंदर कुठला संघ सामना घेऊन जाईल हे पाहायचे. पण इथून मी तर म्हणेन की जो चांगला खेळ साकारेल तो संघ विजय होईल. इथं मात्र विजय येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये रोखायच्या 9 धावा. इथं मात्र विजय याला मात्र फलंदाज समोर आहे संदीप मनेरा. याला बनवायचे 6 चेंडू मध्ये 9 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही अतिशय चांगले खेळ होते. दोन्ही संघ एकमेकाचा जर विचार गावदी स्पोर्ट अंजूर संघाच्या माध्यमातून 40+ खेळतात आणि दोन्ही संघाच्या खेळूला डावपेच माहित असेल. इथं मात्र संदीप आणि विजय याला 6 चेंडू 9 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. कुठला संघ अंतिम फेरीत जाईल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. टप्पा फलंदाज थोडासा खाली राहिलाय आणि पहिल्या चेंडूवर दबाव टाकतो. इथं मात्र विजय गोलंदाज. इथं मात्र संदीप या फलंदाजावर. 5 चेंडू 9 असं समीकरण. सज्ज होताना यावेळेस मात्र असून एक चांगला चेंडू आणि आता मात्र पूर्णपणे विजय अतिशय अप्रतिम कामगिरी करतोय. या चेंडूवर मात्र मी तर म्हणेन की एखादा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे तरच सामन्यात रंगत अचून कायम राहील. पण इथं मात्र विजय यांच्याकडे चेंडू सोपवलाय आणि त्यावर खरा उतरताना पाहतोय आपण विजय याला. याच पात्र पंच केले चेंडूला खाली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दुरून फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. चेंडू मात्र सीमा पार. हा चौकार. तीन चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू पासून या फटक्याची आवश्यकता होती. प्रयत्न करत होता पण तिसऱ्या चेंडू मात्र सफल होतोय संदीप मनेरा आणि क्लास चौकार वसूल करतोय. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हर बाउंड्रीवर. यावेळेस पात्र उंच असा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद. तर आता मात्र 2 चेंडू मध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. सामना खूपच छान रोमांचक स्थितीमध्ये इथं माझं येऊन टेपलंय. अजून सांगता येणार नाही की कुठला संघ सामना जिंकेल आणि अंतिम फेरीत धडक मारेल. जो जिता वै सिकंदर. लय भारी सामना आपण पाहतो. इथं मात्र APL फुल पैसा वसूल अंजूर प्रीमियर लीग 2021 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला सेमीफायनलचा सामना. विजय समोर मात्र फलंदाज आहे तो सूर्यधन, ज्यांनी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये 2 वेळेस फलंदाजी करण्याची मुभा मिळाली आणि पहिल्या सामन्यात षटकार घेतला आणि या सामन्यात सुद्धा एक षटकार घेतलेला आहे. पण इथं मात्र एका फटक्याची आवश्यकता आहे. तो फटका इथं मात्र मारेल काय. विजय सज्ज होताना आज सूर्यधन सूर्याभाई बनेल का आपल्या संघासाठी पाहायचंय. आणि इथं मात्र पाहायचं की काय घडलंय. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजन कडे जातोय.
वाईटचा इशारा होते. या 2 धावा बोनस विकेट भले गेला असेल याला महत्व नाहीये, पण धावा किती आल्या त्याला महत्व या 2 धावेनी. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 धावा. या वाईटच्या धावा खूप तर इथे मात्र 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता आहे. सज्ज होताना इथे मात्र पाहतोय आपण यास मात्र पंच केलंय चेंडूला. दुसऱ्या धावेची मागणी इथं मात्र करेल काय. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता आहे. जर चेंडू डॉट किंवा विकेट पडला तर मात्र सुपर ओव्हर. सांगा काय रिझल्ट काही लागो, निर्णय सकाळी होईल जर टाय झाला तर. तर 1 चेंडू 1. चला आपण विनंती आहे की सामन्याला उशीर करू नका. सामना एक थरारक एक चेंडू 1 अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी MM सुट्या संघाला. इथे मात्र निखिलचा षटक तो टर्निंग पॉइंट ठरल्या गेलं मी म्हटल्याप्रमाणे. पण 1 धाव अजून पूर्ण होऊ देईल की नाही विजय पाहायचा आहे. सज्ज होताना गोलंदाज विजय. आतापर्यंत केलेली चुकी या चेंडूवर संघासाठी काय करतोय पाहायचं आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सज्ज होताना इथे मात्र गोलंदाज विजय. आणि याचबरोबर मात्र हा सामना बरोबरीत सुटलेला आहे. टाय झालेला आहे. निर्णय काय असेल ते आपण सकाळी बघूया.